चला तर मग आज आपण बनवतोय छान कोबीची भाजी। तर या ठिकाणी कोबी छान कापून घेतली आहे, छान स्वच्छ गरम पाण्यामध्ये ही उकळून घेतली। त्यानंतर मी कढई ठेवली, कढईमध्ये छान 2 पळ्या तेल घातलं, जिरे घातलं, मोहरी घातलं, त्यानंतर बारीक कापलेला कांदा घातला, तो छान परतून घेतला। तो परतल्यानंतर मी छान चिरलेला टोमॅटो त्याच्यामध्ये घातला आणि हे मिश्रण मी 5 मिनिटं झाकून ठेवलं। आणि त्यामुळे कसं टोमॅटो हा एकदम छान सॉफ्ट झाला। टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये छान तिखट, हळद, धनियापूड हे घालून घ्यायचं। परत 5 मिनिटं मी त्याला झाकण ठेवून पूर्ण मसाला शिजवून घेतला आणि हा मसाला शिजून झाला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी गोबी ॲड केली। गोबी ॲड केल्यानंतर थोडासा घरगुती गरम मसाला होता, त्याच्यात मीठ ॲड केलेलं होतं, त्यामुळे आपण वरतून स्पेशल मीठ टाकत नाही आहोत। आणि अशा प्रकारे आपली ही छान भाजी 10 मिनिटात तयार होते। छान त्याच्यावर भाजी शिजल्यावर कोथिंबीर घालायची आणि सर्व करण्यासाठी रेडी आहे। तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की करून बघा।